याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आपण पाहतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्नचिन्ह ससून रुग्णालयावर 3 महिन्यानंतर उपस्थित होत आहे। साम टीव्हीच्या बातमीची आता रवींद्र धंगेकरांनी दखल घेतली आहे आणि आता ते ससूनच्या डीनची भेट घेणार असल्याचं त्यांनी आताच सांगितलं। राज्य सरकारनं सुद्धा आता दखल घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। एकूणच आता साम टीव्हीच्या बातमीचा हा दणका कशा प्रकारे या प्रशासनाला बसतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण ससून रुग्णालयातला हा काही पहिलाच प्रकार नाही। आपण आपल्या प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर, आपण पाहतोय अतिशय हा घृणास्पद प्रकार आहे। एका अपंग व्यक्तीला, अपंग रुग्णाला अगदी निर्जन स्थळी सोडून देण्यात येत आहे। त्यामुळे ससून रुग्णालयामधला हा कारभार भोंगळ पुन्हा एकदा समोर आलेला आहे। आरोग्यमंत्री नेमकं करताय काय असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय। काय संपूर्ण या प्रकरणाची अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर ससून हॉस्पिटल नेहमीच चर्चेत आलेलं आहे। गेल्या मार्च पासून जर पाहिलं, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै म्हणजे ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये 3 डीन जे आहेत ते बदललेले आहेत आणि 2 अधीक्षक बदललेले आहेत। त्याचं कारणही तसंच आहे। पोर्शे कारमध्ये अजय तावरेंची बदली झाली, त्यानंतर येलप्पा जाधव आले, येलप्पा जाधव नंतर अजय तावरे, या दोघांमध्ये पद घेण्यावरून 10 दिवस वाद सुरू होते। मात्र हे पद ढिली कशी जातात, कारण की याला मंत्रालयातील अधिकारी सचिव हे जबाबदार आहे। आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बसवायचं आणि मर्जीतील अधिकारी बसवले की त्यांचं या सर्व प्रशासन आणि ससूनकडे दुर्लक्ष होतं। या तक्रारी वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत आणि मर्जीतील अधिकारी बसल्यानंतर तो या सर्व प्रशासनाकडे लक्ष देत नाही। त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आलेले आहेत आणि यापुढेही जर ज्या पदाला जो सक्षम अधिकारी आहे त्या ठिकाणी त्याला बसवणं अपेक्षित आहे, मात्र तसं होत नाही। मात्र त्यातून हे प्रकार समोर येतात। जे बेवारस रुग्ण आहेत त्यांना वारंवार या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांची हेळसांड होते। अनेक रुग्णांना तासनतास येलप्पा जाधव जे अधीक्षक आहेत त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर बसावं लागतं। आजही जर गेलं तरी ही परिस्थिती अगदी सागर, एकूणच अतिशय हलगर्जीपणा ससून रुग्णालयाचा हा आहे आणि या पार्श्वभूमीवर दखल घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी